नमस्कार. या नवीन भागात सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा, अगदी सोप्या रांगोळ्या तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे. अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे. आता सर्वच रांगोळ्या ह्या फ्री हँड रांगोळ्या आहेत आणि मनाला आपल्या कल्पनेला सुचतील त्याप्रमाणे किंवा आपल्या मनाप्रमाणे कसेही आकार यामध्ये काढलेले आहेत. नक्कीच तुम्हाला ह्या रांगोळ्या आवडतील आणि छोट्या-छोट्या आहेत बघा. रोज काढण्यासाठी तुम्हाला नक्कीच ह्या रांगोळ्या उपयोगी पडतील. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि सर्वच रांगोळ्या बघा. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडेल ती नक्की देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढून बघा. तर जी आपली पहिली रांगोळी आहे बघा, तर तिथे मी एक गोल आकार काढून घेतलेला आहे. एक फांदीप्रमाणे, वाकडी फांदी असते ना त्याप्रमाणे एक आकार काढायचा आहे आणि त्यावरती गोलतोऱ्याप्रमाणे आकार काढलेले आहेत. वरती एक कमळाचं फूल काढून घेतलेलं आहे बघा. कमळ असतं ना तसं एक फूल काढायचं आहे आणि पानं काढून घेतलेली आहेत. थोडा रंग भरलेला आहे बघा. आता ही पूर्ण रांगोळी तुम्ही सफेद रंगाने काढून लाल आणि पिवळा रंग, आपला हळदी कुंकाची रंग टाकून जरी ठेवली तरीसुद्धा रांगोळी अगदी सुंदर दिसते. आता थोडा रंग भरायचा आहे, त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लूक येत असतो. तर मध्ये फक्त बघा मी या रेषा मारून एक फूल तयार केलेलं आहे. त्यामध्ये जे आपले शुभ रंग आहे ना, लाल, पिवळा, हिरवा किंवा गुलाबी असे रंगाचे डॉट दिलेले आहेत. अगदी सोपी रांगोळी आहे. 3-4 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. रोजची काढण्यासाठी रोज देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता ही रांगोळी आपल्याला हवी तेवढी मोठीसुद्धा वाढवता येते किंवा एवढी ही रांगोळी काढून ठेवलात तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. 2 तुऱ्यांच्या मधून आपण 3-3 रेषा ओढलेल्या आहेत आणि त्यावरतीही लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. बघा, जवळजवळ आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. अगदी थोड्या वेळामध्ये काढून होणारी ही रांगोळी आहे, तुम्ही बघू शकता. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा अगदी सोपी आहे बघा. इथेही आपल्या कल्पनेप्रमाणे जसे पाहिजे तसे आकार काढलेले आहेत. आता इथे 2 रेषा ओढून घेतलेल्या आहेत आणि गोल करून घेतलेले आहेत एका बाजूने आपण पानं काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, सरळच रेषा मारलेल्या आहेत आणि त्यावरती पानं काढलेली आहेत. आता रेषेच्या मध्ये दोन्ही रेषांवरती फुलं काढून घ्यायची आहेत बघा. गोलपाकळ्यांची फुलं इथे मी काढलेली आहेत. 5-5 पाकळ्यांची फुलं काढायची आहेत. दोन्ही रेषांवरती 5-5 पाकळ्यांची फुलं काढून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता, दोन्ही बाजूच्या रेषांवरती आपल्याला फुलं काढायची आहेत आणि मध्ये थोडीशी रिकामी जागा आहे तर तिथेही एक देठाप्रमाणे आकार काढून डॉट देऊन घ्यायचा आहे. आता जे आपण पान काढलेलं आहे बघा, त्याच्यावरती आणखी एक रेष ओढून देठ काढून तिथेही आणखी पान काढायचं आहे आणि मध्ये एक रेष ओढून डॉट द्यायचा आहे. सोपी रांगोळी आहे बघा ही. फ्री हँड रांगोळी आहे. कल्पनेला आपल्या सुचतील त्याप्रमाणे आकार काढलेले आहे. थोडंसं आपल्या हाताला वळण असेल की रांगोळ्या ह्या सुंदर दिसतात बघा. जसे आपल्या कल्पनेप्रमाणे, कल्पनेला जसे सुचतील तसे आकार इथे काढायचे आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की फ्री हँड रांगोळ्यांमध्ये आपण कोणतेही आकार काढू शकतो. जो कलाकार आहे, रांगोळी काढणार आहे, त्याचा पूर्ण कंट्रोल या कलेवरती असतो. यामध्ये कोणतेही गणिती प्रकार वापरले जात नाहीत बघा. हे आता ह्या रांगोळीमध्ये आपण पानांमध्ये रंग भरून घेतलेला आहे. आता थोडंसं वेगळा रंग मी इथे पानांमध्ये भरलेला आहे. तुम्ही हिरवा रंगसुद्धा भरू शकता. आता इथे मी डार्क निळा रंग किंवा थोडासा मोरपिशी कलर असतो ना त्याप्रमाणे एक रंग भरलेला आहे. तर मध्ये आपल्याला डॉटसुद्धा द्यायचे आहेत. त्यामुळे रांगोळीला थोडासा भरगच्चपणा येईल आणि जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. आता जी फुलं काढलेली आहे त्याला वरच्या बाजूला जे पराग असतात किंवा जे तुरे असतात ते आपण काढून घेणार आहोत. त्यामुळे सुद्धा रांगोळीला एक भरगच्चपणा येईल बघा आणि रांगोळीला एक सुंदर लूक येतो बघा. फुलांना अगदी सुंदर लूक आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर जवळजवळ आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. फायनल लूकसुद्धा अगदी छान दिसतो बघा. तुम्ही रांगोळी अगदी सुंदर दिसते आणि आता ही रांगोळी तुम्ही बॉर्डर रांगोळीप्रमाणे काढली तरीसुद्धा रांगोळी छान दिसते. मध्ये आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत बघा. फायनल रांगोळी आपली जवळजवळ रेडी आहे. जी मोराप्रमाणे आकार आपण काढलेले आहे त्याच्या डोक्यावरती तुरे काढायचे आहेत. दोन्ही बाजूला डॉट काढलेले आहेत बघा. फायनल रांगोळी आपली रेडी आहे. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा या रांगोळीप्रमाणेच आहे. फ्री हँड रांगोळीच आहे. आपण आपल्या कल्पनेप्रमाणे जसे पाहिजे तसे आकार इथेसुद्धा काढलेले आहेत. आता इथेही मी एक रेष मारून घेतलेली आहे, त्यावरती पान काढलेलं आहे बघा. 2 पानं काढायची आहेत. जसं आपलं पिंपळाचं पान असतं ना त्याप्रमाणे इथे पानं काढलेली आहेत.
मध्ये रिकामी जागा आहे तर तिथेही रेषा मारून डॉट काढलेले आहेत. आता खालच्या बाजूला आपण एक गोल छोट्या छोट्या कळ्या असतात ना, फुलं असतात त्याप्रमाणे आकार काढणार आहोत रेषेच्या. बघा डॉट काढलेले आहेत आणि ते सर्व डॉट आपल्याला मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. वरती एक तुऱ्याप्रमाणे आकार काढायचा आहे गोल. बघा आता इथे आपल्या कल्पनेला सुचेल त्याप्रमाणे आकार सर्व काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता 3 इथे कळ्या काढलेल्या आहेत. बघा छोट्या छोट्या फांद्या काढलेल्या आहेत आणि त्यावरती कळ्या काढलेल्या आहेत. छोटी पानंसुद्धा सफेद रांगोळीनेच काढून घेतलेली आहेत. आता आपण जे बघा इकडे छोटे छोटे फुलाप्रमाणे किंवा कळ्यांप्रमाणे आकार काढलेले आहेत, त्यामध्ये गुलाबी रंग भरलेला आहे आणि मध्ये आपण हिरव्या रंगाची रेष काढलेली आहे. बघा सोपी आहे ही सुद्धा रांगोळी. आपल्या मनाप्रमाणे जसे पाहिजे तसे इथे मी आकार काढलेले आहेत. तरीसुद्धा रांगोळी बघा सुंदर दिसते. पानांमध्ये कलर भरून घेतलेला आहे. आता इथे तोच कलर इथे सर्वच रांगोळ्यांमध्ये मी एकच कलर वापरलेला आहे. आता जवळजवळ रांगोळ्या थोड्याफार सारख्याच आहेत. बघा फरक आहे, थोडा फरक आहे रांगोळ्यांमध्ये. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की रांगोळी काढून बघा. आता कळ्या ज्या काढलेल्या आहेत त्यामध्ये थोडा गुलाबी रंग भरून घेतलेला आहे बघा. आणि ह्या ज्या खालच्या आपण कळ्या काढलेल्या आहेत तिथेही बाहेरच्या बाजूला त्या सर्व डॉट ओढून घेतलेले आहेत. बघा जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. खालच्या बाजूला थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथेही आपण रेषा मारून डॉट काढलेले आहेत आणि छोट्या छोट्या कळ्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. बघा अगदी केळीचा घड असतो ना त्याप्रमाणे ही रांगोळी दिसते. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर लूक आलेला आहे. जेव्हा आपण जसं आपण वेगवेगळे आकार काढत जातो तर एक रांगोळीला सुंदर लूक येत असतो. आता पुढची आणि शेवटची रांगोळी टिपक्यांची रांगोळी आहे बघा. तर इथे 3 बाय 3 टिपके काढलेले आहेत. आता उद्या गुरुपौर्णिमा आहे तर त्यानिमित्त ही रांगोळी आहे. आता इथे गुरुचरण पादुकांची रांगोळी इथे काढलेली आहे बघा. तीसुद्धा सोप्या पद्धतीनेच काढलेली आहे. टिपके जोडायचे आहेत. आता इथे गणिती प्रकार आपल्याला वापरायचा आहे टिपक्यांच्या रांगोळीमध्ये. जसं की चौकोन, त्रिकोण, रेषा असे आकार आपण काढत असतो. आता ज्यावरती एक एक डॉट आपला बाकी होता तिथे आपण दिलप्रमाणे एक पाकळी काढून घेतलेली आहे फुलाची आणि कोपऱ्याचे कोन तयार झालेले आहेत चौकोनाचे, त्यावरती पानं काढलेली आहेत. आणि पानांच्या बाजूला 2-2 रेषा ओढून घेतलेल्या आहेत बघा. सफेद आणि हिरवा रंग थोडा पानांमध्ये भरून घेतलेला आहे. आता मध्ये आपण गुरुचरण पादुका काढून घेणार आहोत बघा. दोन्ही बाजूला डॉट देऊनच काढायचे आहेत. आता इथे काही वेगळी ड्रॉइंग करायची नाही आहे. डॉट देऊनच हे सुद्धा आपण काढलेले आहेत बघा. सफेद रांगोळीनेच काढलेले आहेत. आता मध्ये एक काळ्या रंगाचा डॉट द्यायचा आहे. आता आपण ज्या आपण चरण पादुका काढलेल्या आहेत त्यावरती आपण स्वस्तिक काढून घेणार आहोत. लाल रंगाने स्वस्तिक काढायचं आहे बघा. छोटंसं दोन्हीही पादुकांवरती आपण छोटे छोटे स्वस्तिक काढलेले आहेत. आता ही रांगोळी पाटावरती काढायची आहे बघा. देवघरासमोर किंवा तुळशीसमोर तुम्ही पाटावर काढून ठेवू शकता. जमिनीवरती ही रांगोळी काढायची नाही. आता जे कोपरे आहेत बघा आपले चौकोनाचे जे कोपरे आहेत त्या प्रत्येक कोपऱ्यांवरती आपण छोटी छोटी फुलं काढून घेतलेली आहेत. 3-3 पाकळ्यांची मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत डॉट काढून. बघा सर्व डॉट आतल्या बाजूला ओढून आपण तिथे फुलं तयार करून घेतलेली आहेत. आता 2 समोरासमोरच्या फुलांवरती आपण पिवळे आणि लाल डॉट दिलेले आहेत. आता ज्या आपण दिलप्रमाणे पाकळ्या काढलेल्या आहेत बघा त्यामध्येही कलर भरून घ्यायचा आहे. तर इथे सफेद आणि गुलाबी रंग भरलेला आहे बघू शकता तुम्ही. ते पण पानं काढलेले आहे. त्यामध्ये पिवळ्या रंगाची एक रेष मारून त्यावरती डॉट दिलेला आहे. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा आणि पटकन होणारीच आहे. आता जे आपण ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत त्यामध्ये 2-2 एक देठ काढून मध्ये आपण छोटीशी लाल रंगाची कळी काढणार आहोत. तुम्ही बघू शकता
एक लाल रंगाच्या कळीप्रमाणे एक आकार काढायचा आहे आणि त्याला देठ काढलेला आहे, त्यामुळे जास्त रिकामी जागा दिसणार नाही आणि रांगोळीला एक सुंदर लुक येतो. तुम्ही बघू शकता आपली फायनल रांगोळी रेडी आहे. बघा अशाच रांगोळी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. अशाच रांगोळीसाठी, रांगोळी बघण्यासाठी, शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.